सर आज कोकणातल्या सर्वप्रथम जे विद्यापीठ आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे, काय भावना आहेत? खूप बरं वाटतं. असं आहे, कोकण वैचारिकदृष्ट्या म्हणा किंवा शैक्षणिकदृष्ट्या त्याला खूप मोठा वारसा आहे. म्हणजे आमच्या इथे ॲटॉमिक एनर्जीमध्ये एसे कॉम्पिटिशन आम्ही कंडक्ट करतो. तेव्हा म्हणजे आता थोडं चित्र बदललं आहे, पण सुरुवातीला सतत कित्येक वर्ष त्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला, दुसरा, तिसरा नंबर रत्नागिरीच्या मुलांचा असायचा. सांगायचा मुद्दा असा, आणि कोकणातनं बरेच मोठे मोठे विचारवंत देशाला दिलेले आहेत. तर त्या पृष्ठभूमीवर आणि आजच्या घटकेला ज्या दिशेने जग चाललं आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मानवाची जडणघडण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये शिक्षणाचं फार मोठं महत्त्व आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं डेरवण परिसरामध्ये जी काही कामं झालेली आहेत, विकास म्हणजे घरं बांधणं, रस्ते बांधणं, ब्रिज बांधणं एवढ्यापुरतं मर्यादित असून चाललं आहे. ते विकासासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा झाल्या. विकास जर म्हणायचा तर मानवी क्षमता किती वाढली आहे, आपलं आकलन किती वाढलं आहे, आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या पद्धतीने पुढे जातो आहे की विनाशाकडे चाललो आहे, या बाबतीचं भान मानवाला आणि समाजाला असणं आणि आपला मार्ग चांगल्या पद्धतीने ते मार्गक्रमण करण्याची क्षमता आणि एकूणच तयारी असणं, याला मी खरा विकास म्हणेन. तर त्या दृष्टीने इथे खूप तयारी झालेली आहे आणि विद्यापीठाच्या रूपात त्याला एक एकत्रित त्याला फ्रेमवर्क मिळेल. आणि त्यामुळे मला वाटतं हे कोकण भाग जो आधीच विचारांच्या दृष्टीने म्हणा, ज्ञानाच्या खूप समृद्ध आहे, त्याच्यामध्ये खूप मोठी भर पडेल या विद्यापीठाच्या माध्यमातून, असं मला विश्वास वाटतो. सर आता तुम्ही उद्घाटनाचं आज विद्यापीठाचं उद्घाटन केलं तुम्ही, मात्र मगाशी तुमचं वक्तव्य असं आलं की विद्यापीठ ही सर्टिफिकेट देण्याची फॅक्टरी बनलेली आहे. काय वाटतंय तुम्हाला? हो, ते मीच म्हटलं ना. काय नाही, म्हणजे असं आहे की विद्यापीठात एकूण एफर्ट्स लावतो ना आपण, तर त्या एफर्ट्समध्ये परीक्षा घेण्यासाठीचे जे एफर्ट्स आहेत ते मला वाटतं खूप डिस्प्रपोर्शनेटली लार्ज आहे. चांगल्या विद्यापीठांमध्ये म्हणजे आता मोठे विद्यापीठ असलं, खूप संख्या जास्त असली तर ती गोष्ट वेगळी, पण खरं म्हणजे असं आहे की प्राध्यापक जो एका वर्गाला एक काही ठराविक विषय शिकवणार आहे किंवा शिकवतो आहे, त्याच्यानंतर त्याने तो विषय शिकवल्यानंतर मग त्या प्राध्यापकाने जी परीक्षा घ्यायची असते मुलांची, की त्यांना मुलांनी ते सगळं आत्मसात केलं की नाही केलं, म्हणून खरी परीक्षा. आता ते काम तुम्ही प्राध्यापकांवर सोडा ना, ते कशा प्रकारे असावं मुलांनी. म्हणजे बऱ्याच चांगल्या विद्यापीठांमध्ये मला माहिती आहे की म्हणजे प्राध्यापकांना कशा प्रकारे विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची हे त्याची मुभा त्यांच्यावर असतं. काही म्हणेल की नाही, मी त्यांना विद्यार्थ्यांशी बोलवून एक वागाबोसीसारखं घेऊन मार्क देणार, काही म्हणेल मी त्यांना एखादं क्विज देणार आणि मार्क देणार, काय म्हणेल की मी परीक्षा घेतो. तर हे सगळं जे आहे ते आपल्या प्राध्यापकांवर सोडावं. आणि जिथे जिथे टीचर स्टुडंट रेशो चांगला आहे तिथे हे करणं शक्य आहे. आपल्याकडे काय असं आहे की एकदम एकतर माझा तुमच्यावर विश्वास नाही, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, मग तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला जास्त मार्क दिले मग माझं नुकसान होतं, या असल्या प्रकारच्या आर्ग्युमेंट्समुळे मग असं मोठं लाखो लोकांची परीक्षा घ्या आणि लाखो लोकांची परीक्षा काही काही परिस्थितीत घ्यायला लागते, इंटरनॅशनल सुद्धा आहे, पण मग हा घोळ कशासाठी. त्यामुळे आपले जे एफर्ट्स आहेत ते शिक्षणावर केंद्रित असले पाहिजे. परीक्षा घेणं, व्हॅल्युएशन करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे,
पण दॅट इज नॉट एन एंड इन इट सेल्फ. एंड इज टू विद्यार्थ्यांना तयार करणं, ते महत्त्वाचं. परीक्षेचा उल्लेख केला तुम्ही आता, मात्र परीक्षेचे पेपरच फुटतायत आणि मग युवकांना रस्त्यावर उतरावं लागतं, आंदोलन करावं लागतंय, तरुणाई रस्त्यावरती येते. तरुणाई रस्त्यावर येते, हे खरं म्हणजे इट्स अ ट्रॅजिक थिंग टू हॅपन. तसं होता कामा नये आणि त्याची कारणं विचारत जात नाही. पण असं आहे की आजच्या घटकेला टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना यू कॅन हॅव अ सिस्टीम वेअर परीक्षा म्हणजे एक क्वेश्चन पेपर डज नॉट एक्झिस्ट 2 minutes बिफोर ॲक्च्युली डिलिव्हरी ऑफ क्वेश्चन पेपर टू स्टुडंट. तर मग ते पेपर लीकचा प्रश्नच येत नाही. आणि अशी टेक्नॉलॉजी शक्य आहे, पण ते का होत नाही? तर मला असं म्हणजे प्रश्न असा आहे की आपल्याला खरोखर इव्हॅल्युएशन करायचं आहे की त्या परीक्षेचा एक मोठा बिझनेस करायचा आहे. आणि मग बिझनेस करायचं असेल तर मग मला काय म्हणायचं, ती गोष्ट वेगळी आहे. या सगळ्या प्रकरणानंतर कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही पण ह्याच्या परीक्षेवर जास्त जाऊ नका. नाही. कोकणाच्या दृष्टीने विषय हा चांगला विद्यापीठाचा जैतापूर उद्घाटनाचा आहे. अणुऊर्जा प्रकल्प गेली 17 वर्ष रखडलेला आहे. काय ते? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हां. तो 17 वर्ष रखडलेला आहे. हां तुम्ही अनएसए त्या क्षेत्राशी संबंधित आहात, मुख्य आहे. हां. ह्याला कारण काय सांगा? त्याचं खरं कारण असं आहे की त्या फ्रेंच जो EPR सिस्टीम जी आहे त्याची किंमत खूप जास्त आहे. आणि अर्थातच आपल्याला जी काही ऑल्टरनेटिव्ह उपलब्ध आहेत अणुऊर्जेच्या माध्यमातून किंवा इतर ऊर्जेच्या संयंत्रांच्या माध्यमातून, त्या सर्वांचं शेवटी विजेची किंमत ही आटोक्यात असली पाहिजे. ती जर किंमत अव्वाच्या सव्वा असली तर कशाला? नाही, पण त्यामुळे प्रदूषणाचा जो मुद्दा पुढे केला होतो. प्रदूषणाचा मुद्दा अजिबात नाही. ओके. न्यूक्लिअर एनर्जी इज क्लीन एनर्जी टू टेक इट फ्रॉम मी.